नमस्कार प्रशिक्षणार्थी मित्रांनो, मी आशिष बाबर, उप इन्स्ट्रक्टर गव्हर्नमेंट ITI यावल, जिल्हा जळगाव. मित्रांनो, मी आज तुम्हाला कम्प्युटर मेमरी या टॉपिकबद्दल माहिती देणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. कम्प्युटरमध्ये मेमरी म्हणजे काय? मेमरी ही कॉम्प्युटरमधील एक स्टोरेज स्पेस आहे की ज्यामध्ये आपण प्रोसेसिंगसाठी आवश्यक असणारा डेटा, इन्स्ट्रक्शन्स या स्टोअर करत असतो. मेमरी हा कॉम्प्युटरमधील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. डेटा प्रोसेसिंग ॲक्टिव्हिटी करत असताना इनपुट दिल्यानंतर जो डेटा असतो तो टेम्पररी स्वरूपात कॉम्प्युटरच्या मेमरीमध्ये स्टोअर केला जातो. टेम्पररी स्वरूपात स्टोअर केलेल्या डेटावर कॉम्प्युटर प्रोसेसिंग करतो आणि प्रोसेसिंग करून झाल्यानंतर जो काय रिझल्ट तयार होतो की ज्याला आपण आउटपुट म्हणतो, ते आउटपुट सुद्धा स्टोअर करण्यासाठी कॉम्प्युटर मेमरी या पार्टचा उपयोग करत असतो. कॉम्प्युटरमधील या मेमरीमध्ये डेटा आपण स्टोअर करत असतो, इन्स्ट्रक्शन स्टोअर करत असतो आणि हा डेटा डिजिटल फॉर्ममध्ये म्हणजे 0 आणि 1 या फॉर्ममध्ये स्टोअर होत असतो. हा डेटा मेजर करण्यासाठी कॉम्प्युटरमध्ये काही मेमरी युनिट्स वापरले जातात, त्यांची आपण माहिती बघूया. कॉम्प्युटरला जी लँग्वेज समजते ती असते बायनरी लँग्वेज. बायनरी लँग्वेजमध्ये 0 आणि 1 ह्या 2 डिजिटचा वापर केला जातो आणि 0 किंवा 1 या डिजिटला बीट असं संबोधलं जातं. 8 बीटच्या ग्रुपला 1 बाईट, त्याच्यानंतर 1024 बाईट म्हणजे 1 किलोबाईट, 1024 किलोबाईट म्हणजे 1 मेगाबाईट, 1024 मेगाबाईट ते 1 गिगाबाईट आणि 1024 गिगाबाईट ते 1 टेराबाईट. म्हणजेच बीट, बाईट, किलोबाईट्स, मेगाबाईट्स, गिगाबाईट्स, टेराबाईट्स, पेटाबाईट्स अशा वेगवेगळ्या युनिट्समध्ये कम्प्युटरमधील डेटा हा मेजर केला जातो. मेमरीचं वर्गीकरण हे 2 प्रकारांमध्ये केलं जातं. एक आहे प्रायमरी मेमरी, दुसरा आहे सेकंडरी मेमरी. प्रायमरी मेमरीला मेन मेमरी असंही म्हणतात किंवा त्याला इंटरनल मेमरी असंही म्हणतात. प्रायमरी मेमरी ही कॉम्प्युटरमधील म्हणजेच आपल्या CPU मधील मदरबोर्डवर लावण्यात आलेली असते. मदरबोर्डवर रॅमचे 2 किंवा 4 असे स्लॉट्स देण्यात आलेले असतात. त्यापैकी युजरच्या रिक्वायरमेंटनुसार त्यांनी घेतलेली मेमरी किंवा रॅम किंवा प्रायमरी मेमरी ही त्या स्लॉटमध्ये फिट केलेली असते. प्रायमरी मेमरीचे अजून 2 प्रकारांमध्ये भाग केले जातात. एक आहे रॅम, दुसरा आहे रॉम. रॅम म्हणजे रॅन्डम ॲक्सेस मेमरी. ही मेमरी टेम्पररी स्वरूपात डेटा स्टोअर करत असते, त्यालाच व्होलाटाईल असे म्हणतात. त्याचप्रमाणे या मेमरीमध्ये डेटा पॉवर म्हणजेच कॉम्प्युटरला इलेक्ट्रिसिटी जोपर्यंत मिळत असते तोपर्यंतच या मेमरीमधील डेटा हा टिकतो. जेव्हा अचानक कॉम्प्युटर बंद पडते किंवा इलेक्ट्रिसिटी ऑफ होते किंवा कॉम्प्युटरची पॉवर टर्न ऑफ होते तेव्हा रॅन्डम ॲक्सेस मेमरीमधील म्हणजेच रॅममधील डेटा हा संपूर्णपणे पुसला जातो. त्यामुळे या मेमरीला टेम्पररी मेमरी असंही म्हणतात, कारण ह्या मेमरीमध्ये डेटा फक्त हा टेम्पररी स्वरूपात स्टोअर केला जातो. म्हणजे काय? तर समजा आता युजर काम करतो आहे, युजरने काम करायला सुरुवात केलेली आहे, युजर कॉम्प्युटरला काहीतरी इनपुट देतो, तेव्हा युजरने दिलेला इनपुट किंवा युजरने प्राथमिक स्वरूपात इनपुट डिव्हायसेसद्वारे दिलेला डेटा हा कॉम्प्युटरमधील
टेम्पररी मेमरी म्हणजेच रॅममध्ये स्टोअर केला जातो. आणि काम करत असताना अचानक लाईट गेली किंवा कॉम्प्युटरचं पॉवर ऑफ झाली तर रॅममध्ये जो टेम्पररी स्वरूपात स्टोअर केलेला डेटा असतो हा पूर्णपणे लॉस्ट झालेला असतो. रॅन्डम ॲक्सेस मेमरीला व्होलाटाईल मेमरी असंही संबोधलं जातं. डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे आपण कॉम्प्युटरमधील म्हणजे सी पी यूमधील रॅम कशी असते हे आपल्याला कळेल. रॅन्डम ॲक्सेस मेमरीचे सुद्धा 2 भागांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे. एक आहे एस रॅम, दुसरी आहे डी रॅम. एस रॅम म्हणजे स्टॅटिक रॅम. ह्या मेमरीमध्ये जोपर्यंत कॉम्प्युटरला पॉवर सप्लाय दिलेला असतो तोपर्यंत ह्या मेमरीमधील डेटा हा ॲज इट इज राहतो. म्हणजेच ह्या रॅममधील डेटा हा व्होलाटाईल स्वरूपात स्टोअर केला जातो. स्टॅटिक रॅमला रिफ्रेश करण्याची गरज नसते. स्टॅटिक रॅम ही सर्वात फास्टर परंतु थोडीशी किमतीने महाग असते. कशापेक्षा? डी रॅमपेक्षा. तर आपण डी रॅम बघू काय. डी रॅम म्हणजे डायनॅमिक रॅम. ह्या मेमरीमध्ये सुद्धा जोपर्यंत कम्प्युटरला इलेक्ट्रिसिटी अवेलेबल आहे किंवा चालू आहे तोपर्यंतच या रॅममध्ये डेटा हा स्टोअर केला जातो, साठवला जातो. डायनॅमिक रॅमला रिफ्रेश करण्याची पिरियडिकली काय टप्प्याटप्प्याने म्हणजे टाईम पिरियडिकली रिफ्रेश करण्याची तिला गरज असते. डी रॅम ही स्टॅटिक रॅमपेक्षा काम करण्यासाठी स्लोअर आहे, धीम्या गतीने काम करते. बऱ्याचशा पर्सनल कॉम्प्युटर्समध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी जे कॉम्प्युटर्स आपण बघतो त्या ठिकाणी डायनॅमिक रॅम वापरली जाते. डायनॅमिक रॅम ही स्टॅटिक रॅमपेक्षा किमतीने स्वस्त असते. तसेच हिला मदरबोर्डमध्ये लागणारी जी जागा आहे ती कमी प्रमाणात लागते. त्यामुळे डायनॅमिक रॅम ही मोठ्या प्रमाणात पर्सनल कॉम्प्युटरमध्ये वापरली जाते. पुढे आहे रॉम. रॉम म्हणजे रीड ओनली मेमरी. नावामध्येच सांगितलेलं आहे की ह्या मेमरीमध्ये स्टोअर केलेला डेटा फक्त रीड केला जातो. जेव्हा आपण कॉम्प्युटर चालू करतो तेव्हा आपला कॉम्प्युटर ह्या मेमरीचा वापर करतो. ह्या मेमरीमध्ये बायस बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम स्टोअर केलेलं असतं. दिस इज नॉन व्होलाटाईल इन नेचर. म्हणजे ह्या रॉममध्ये जो डेटा स्टोअर केलेला असतो तो कॉम्प्युटर बंद झाला तरी तसाच्या तसा त्या स्वरूपात स्टोअर केलेला असतो. रीड ओनली मेमरीचे 3 प्रकार आहे. एक आहे प्रॉम, दुसरा आहे प्रॉम, तिसरा आहे ई प्रॉम. प्रॉम प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. ई प्रॉम इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. ई प्रॉम इलेक्ट्रिकल इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. नेक्स्ट वन इज सेकंडरी मेमरी. सेकंडरी मेमरीमध्ये डेटा हा परमानंट स्वरूपात स्टोअर केला जातो. तुम्ही स्टोअर केलेला डेटा हा कॉम्प्युटर बंद केल्यानंतर सुद्धा तसाच्या तसा स्वरूपात राहतो. कोणत्याही प्रकारचा डेटा लॉस्ट याच्यामध्ये होत नाही. तुम्ही एकदा स्टोअर केलेला डेटा कालांतराने कधीही जेव्हा तुम्ही कॉम्प्युटर चालू कराल तेव्हा तुम्हाला तो पाहायला याच्यामध्ये मिळेल.
सेकंडरी स्टोरेज डिव्हायसेस बघू आपण. सर्वप्रथम आहे मॅग्नेटिक टेप. मॅग्नेटिक टेप यापूर्वी ज्या संगीत ऐकण्यासाठी किंवा चित्रपटातील गाणे ऐकण्यासाठी जे म्युझिक कॅसेट्स वापरायचो आपण, त्याप्रमाणे मॅग्नेटिक टेप दिसायला असतात. यामध्ये मॅग्नेटिक कोटिंग असलेला एक प्लॅस्टिकचा टेप दिलेला असतो की ज्यामध्ये गाणे किंवा चित्रपट, मूवीज, म्युझिक हे स्टोअर केलं जातं. या मॅग्नेटिक टेपमध्ये स्टोअर केलेला जो डेटा आहे हा सिक्वेन्शियली म्हणजे क्रमानुसार ॲक्सेस करतो. त्यामुळं याच्यामधील डेटा हा लाईन बाय लाईन डिस्प्ले होतो. दुसरा आहे मॅग्नेटिक डिस्क. ह्या डिस्कचा मोठ्या प्रमाणामध्ये स्टोरेज डिव्हायसेस म्हणून वापर केला जातो. या डिस्कमध्ये आपण डेटा हा परमनंट स्वरूपात स्टोअर करतो. सेकंडरी मेमरीला नॉन व्होलाटाईल मेमरी असंही म्हणतात. पॉवर सप्लाय ऑफ झाल्यानंतर सुद्धा या डिस्कमधील किंवा या डिव्हायसेसमधील डेटा ॲज इट इज राहतो. ह्या स्टोरेज डिव्हायसेसमध्ये कॉम्प्युटरला आवश्यक असणारी ऑपरेटिंग सिस्टीम आपण इन्स्टॉल केलेली असते. कॉम्प्युटरमध्ये जी ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे सिस्टीम सॉफ्टवेअर जे म्हणतो आपण, ते नेमकी कोणत्या मेमरीमध्ये इन्स्टॉल केलेलं असतं, तर ते सेकंडरी मेमरीमध्ये इन्स्टॉल केलेलं असतं. म्हणजेच हार्ड डिस्कमध्ये ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल केलेली असते. काही उदाहरणं आहेत. मॅग्नेटिक डिस्कची हार्ड डिस्क आहे, फ्लॉपी डिस्क आहे. हार्ड डिस्कला हार्ड ड्राईव्ह किंवा फिक्स ड्राईव्ह असे म्हणतात. या डिस्कमध्ये डेटा हा परमनंट स्वरूपात स्टोअर केला जातो. प्रत्येकाने CPU मधील म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिटच्या कॅबिनेटमध्ये मदरबोर्डला कनेक्ट केलेली हार्ड डिस्क बघितलेली असेल. या हार्ड डिस्कला 2 केबल्स असतात. एक असते पॉवर केबल आणि दुसरी असते डेटा केबल. या डिस्कमध्ये डेटा हा परमनंट स्वरूपात स्टोअर केला जातो. मार्केटमध्ये 80 GB, 150 GB, 250 GB, 500 GB, 1 TB, 2 TB इतका डेटा स्टोअर करणारा हार्ड डिस्क मार्केटमध्ये अवेलेबल आहे. फ्लॉपी डिस्क पूर्वीच्या काही डेटा स्टोअर करण्यासाठी फ्लॉपी डिस्कचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात होता. प्रत्येक CPUच्या कॅबिनेटला फ्लॉपी डिस्क ड्राईव्ह दिलेला असे आणि त्या फ्लॉपी डिस्क ड्राईव्हमध्ये 3.5 इंच या आकाराची फ्लॉपी डिस्क आपण इन्सर्ट करून त्याच्यामध्ये डेटा स्टोअर करू शकत होतो. फ्लॉपी डिस्कची डेटा स्टोअर करण्याची कॅपॅसिटी ही 3.44 MB मेगाबाईट्स इतकी आहे. कालांतराने फ्लॉपी डिस्कपेक्षा जास्त डेटा स्टोअर करणाऱ्या सेकंडरी स्टोरेज डिव्हायसेस आले. त्यामुळे फ्लॉपी डिस्कचा सध्या कोणत्याही कॉम्प्युटरमध्ये आपल्याला वापर केलेला दिसून येत नाही. नेक्स्ट वन इज ऑप्टिकल डिस्क. ऑप्टिकल डिस्क म्हणजेच CD किंवा DVD या प्रकारच्या डिस्कमध्ये डेटा हा मोठ्या प्रमाणात स्टोअर केला जातो. प्रत्येकाने CD आणि DVD ही बघितलेलीच आहे, ज्यामध्ये आपण डेटा रीड आणि राईट करू शकतो. CD आणि DVD ह्या ऑप्टिकल डिस्क या कॅटेगरीमध्ये मोडतात. CD म्हणजे कॉम्पॅक्ट डिस्क आणि CD म्हणजे कॉम्पॅक्ट डिस्क. ह्या डिस्कचा किंवा CDचा मेनली महत्त्वाचा उपयोग डेटा स्टोअर करण्यासाठी, म्युझिक, मूवीज, सॉफ्टवेअर इत्यादी गोष्टी स्टोअर करण्यासाठी होतो. कॉम्पॅक्ट डिस्कमध्ये म्हणजे CDमध्ये आपण 700 MB 700 मेगाबाईट इतका आपण डेटा हा स्टोअर करू शकतो. CDमध्ये
डेटा हा पिट्स या फॉर्ममध्ये स्टोअर केला जातो. सी डी ड्राईव्ह हे 2 प्रकारच्या सर्व्हिसेस देण्याचं काम करतात. म्हणजे सी डीचे 2 प्रकार असतात, सी डी रॉम आणि सी डी रीड राईट. सी डी रॉम म्हणजे सी डी कॉम्पॅक्ट डिस्क रीड ओनली मेमरी, आणि सी डी रीड राईट कॉम्पॅक्ट डिस्क रीड अँड राईट. नेक्स्ट वन इज DVD. DVD म्हणजे डिजिटल वर्साटाईल डिस्क. सी डीपेक्षा जास्त डेटा स्टोअर करण्याची कॅपॅसिटी ही DVD मध्ये असते. त्याच्यामुळे आपण मोठ्या प्रमाणातला डेटा, मूवीज, म्युझिक्स किंवा तुमचे सॉफ्टवेअर्स किंवा युजरच्या फाईल्स या आपण DVD मध्ये स्टोअर करू शकतो. DVD मध्ये 4.7 गिगाबाइट्स इतका डेटा आपण स्टोअर करू शकतो. सी डी आणि DVDची किंमत जवळपास सारखीच असते. त्याच्यामुळे आपण दोघींपैकी जो डेटा स्टोअर करू शकतो किंवा युजरला जी कन्व्हिनियंट आहे असा युजर यूज करू शकतो. सी डी प्रमाणे DVD मध्ये सुद्धा 2 फॅसिलिटीज आहे. एक आहे DVD रॉम आणि DVD रीड राईट. DVD रॉम मध्ये डेटा हा फक्त रीड केला जातो. DVD रीड राईट मध्ये डेटा हा रीड पण केला जातो, आणि ब्लँक DVD मध्ये डेटा हा राईट सुद्धा केला जातो. माझा हा व्हिडिओ सर्वांना समजला असेल असं गृहीत धरून तुम्हाला अभ्यासासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद.